students, welcome to my YouTube channel Manjushri Home Tutor. Okay, today I will see बघा एक 6 मधला डेसिमल फ्रॅक्शन मधला हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे. कारण मागच्या पार्ट मध्ये आपण हाफ सॉल्व केला, आज राहिलेला हाफ आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचा. बघा क्वेश्चन काय आहे, अविनाश ट्रॅव्हल 42 किलोमीटर 365 मीटर बाय बस. म्हणजे बसने किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं त्याने 42 किलोमीटर आणि 365 मीटर्स. देन ही ट्रॅव्हल 40 किलोमीटर आणि 460 मीटर बाय कार. म्हणजे कारने किती केलं डिस्टन्स कव्हर एवढं. त्यानंतर तो चालत गेला किती 640 मीटर. ठीक आहे, हे आपल्याला सगळं काय गिवन डाटा आहे. हाऊ मेनी किलोमीटर्स डिड ही ट्रॅव्हल टुगेदर. आता आपल्याला काढायचे की त्याने की सगळं ट्रॅव्हलिंग किती किलोमीटर आहे. बघा आपल्याला किलोमीटर काढायचं, मीटरमध्ये काढायचं नाही. ओके, लेट्स स्टार्ट. बघा आपल्या सगळ्यांनी सगळे युनिट्स जे आहेत ना ते किलोमीटरमध्ये आपल्याला करून घ्या. जसं की बघा इथे ठिकाणी दिलं आहे 42 किलोमीटर आणि 365 मीटर. कशाने ट्रॅव्हल केलं तर हे बाळांनो बघा ट्रॅव्हल बाय बस. बघा याचं एकूण काढायचं म्हणजे युनिट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काय रे, 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके, बघा आता देन बघा 42 प्लस 365 डिवायडेड बाय 1000. आणि इथं 1000 काय घेतलं, कारण की 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. देन याचाच उलटा केला आपण काय की 1 मीटर इज इक्वल टू 1/1000 किलोमीटर. ओके, हे होतं यापासून आपण बनवलेला फॉर्म्युला. त्यामुळे आपण इथे काय घेतले 365/1000. ओके, बघा देन आन्सर किती झालं याचं बघा 42.0365 किलोमीटर. ठीक आहे, बघा हे 30 म्हणून 1 2 3 च्या आधी आपण पॉईंट दिला. बघा सॉरी 1 2 3 च्या पॉईंट म्हणजे 365 म्हणजे 42.365. बघा देन सेकंड नंबर कशाने गेला तो कारने गेला. बघा कारने किती ट्रॅव्हल केलं त्याने 12 किलोमीटर आणि 460 मीटर इज इक्वल टू किती झालं बघा 12 प्लस 460 अपॉन 1000 इज इक्वल टू बघा 12.460 किलोमीटर. ठीक आहे, आता आपल्याला ऑलरेडी दिलेलं ते किती वॉक किती केलं त्याने वॉक बघा याच्यामध्ये किलोमीटर नाही, याच्यामध्ये वॉक फक्त आहे 640 मीटर. आपल्याला ते किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे किती झालं रे बघा 640 डिवायडेड बाय 1000 किलोमीटर म्हणजेच किती झालं रे 0.640. मी कालच सांगितले की पॉईंटच्या नंतरचे जे काही अंक असतात ते आपल्याला कशामध्ये रीड करायचं असेल तर सिंगल 640. ओके, तर बघा आपल्याला काय सांगितलं डीड ही ट्रॅव्हल टुगेदर म्हणजे एकूण किती ट्रॅव्हलिंग केली ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजे आपल्याला या सगळ्या फ्रॅक्शनमध्ये काय करायला लागेल रे डेसिमलच्या पॉईंटची सगळ्यांची ॲडिशन करा. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. बघा 42.365 प्लस सेकंड बघा 12.460 प्लस 0.640. ठीक आहे, ॲडिशन बघा 50 0 की झाली 5 6 प्लस 4 10 प्लस 6 16 कॅरी 1 4 प्लस 3 प्लस 1 4 4 प्लस 4 8 प्लस 6 14 पुन्हा कॅरी 1 2 2 4 प्लस 1 5 अँड 4 प्लस 1 5 किलोमीटर. बघा रे म्हणजे त्याने एकूण किती ट्रॅव्हल केलं ही ट्रॅव्हल बघा आन्सर कसं काय तुम्ही ही ट्रॅव्हल टुगेदर किती झालं रे 55.465 किलोमीटर. हे झालं त्याचा फायनल आन्सर होते. बघा हे क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी आन्सर होते. बघा मागील क्वेश्चनचे आन्सर पाहिजे असतील तर आपण त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर बघा 5 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आता. आयशा बॉट 1.80 मीटर ऑफ क्लॉथ फॉर अ सलवार अँड 2.25 मीटर फॉर अ कुर्ता. बघा रे त्यांनी काय केलं रे, त्यांनी जे आहेत ना काही क्लोथ्स आणले. बघा त्यासाठी बघा पहिल्यांदा त्यांनी काय केलं रे 1.80 मीटर कशासाठी आणलं रे 1.80 मीटर फॉर सलवार. ठीक आहे, त्यानंतर बघा अजून काय दिलं आपल्याला अँड 2.25 मीटर फॉर हर कुर्ता. ठीक आहे, फॉर हर कुर्ता. आणखी काय सांगितलंय की पर कुर्ता बघा रे म्हणजे पर मीटरची प्राइस किती रे
1 मीटरची प्राइस आहे आपल्याला 120 रुपीज. ठीक आहे. आता आपल्याला काढायचं की हाऊ मच शी पे द शॉपकीपर, म्हणजे त्याने एवढं सगळं कुर्ता घेऊन शॉपकीपरला किती रुपये पेज केले. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा आपल्याला ॲडिशन करायचं बघा कशाचे 1.80 मीटर जे जे की लेंथ आहे सलवारची, त्यानंतर 2.25 मीटर ही कशाची लेंथ आहे कुर्त्याची. आता बघा याचे ॲडिशन किती झाले रे बघा, वाटलंच तर तुम्ही उभी करा. 1.80 प्लस 2.25 ॲडिशन बघा 5, 8 प्लस 2 10 म्हणजे 2 प्लस 1 3 प्लस 1 4 म्हणजे एकूण किती झालं रे आपल्याकडं सगळं कापड झालं रे 4.05. आणि त्यांनी सांगितले काय रे पर मीटरची व्हॅल्यू 120 रुपयाला ते आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काढायचं आहे की 4.05 रुपयाला काय करायचे 120ने मल्टिप्लाय करायचं. बघा आता त्याचं ॲन्सर किती आलं 1.05 मल्टिप्लाय 120. ठीक आहे. आता बघा 0ने मल्टिप्लाय केलं 1 2 3 देन 0 5 2 चा 10 4 2 चा 8 प्लस पुन्हा डबल 0 आणि वरची संख्या दशाची कारण की 1ने मल्टिप्लाय केलं तर काय होतं रे ती संख्या आपल्याला भेटते. बघा 5 प्लस 1 6 8 अँड 4. बघा पॉईंट किती नंतर 2 नंतर म्हणजे 1 2. बघा पुढच्या पॉईंटच्या नंतरच्या झिरोला काय व्हॅल्यू नसते. म्हणजे आपल्याला एकूण तिला किती शॉपकीपरला पे करायला लागले रे शी पे द शॉपकीपर रुपीज किती 486. बघा हे करायचं आहे किती रुपये पे केले तरी 486. काय केलं आपण फर्स्ट जे काही आपल्याला दिलेलं आहे क्लोथ्स त्याचे ॲडिशन केल्यानंतर त्याला पर मीटरला 120ने मल्टिप्लाय करायचं होतं. बघा किती मीटर झालं तर 4 मीटर 0.05 त्याला 120ने आपण मल्टिप्लाय केलं आणि आपल्या या ठिकाणी आपलं ॲन्सर मिळालं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे सुजाता बॉट अ वॉटरमेलन वेइंग 4.25 kg. म्हणजे सुजाताने काय केलं तरी वॉटरमेलन आले त्यांचं वेट किती आहे 4.25 kg अँड गेव 1 kg 750 ग्रॅम टू चिल्ड्रन इन हवर नायबरहूड. म्हणजे त्यांच्या शेजारचे जे मुलं आहेत त्यांना त्यांनी काय केलं रे 1 kg आणि 725 ग्रॅम देऊन टाकलं. त्याच्यापाशी आता आपल्याला किती वॉटरमेलन शिल्लक आहे म्हणजे त्याचं वेट किती आहे ते आपल्याला ठिकाणी काढायचं आहे. बघा रे आपल्या या ठिकाणी गिवन डाटा काय आहे गिवन दिलेलं काय काय बघा त्याचे आणलेलं वॉटरमेलन किती आहे रे 2.25 kg. ठीक आहे. आणि ते गिव म्हणजे दिलं किती रे बघा त्याने आणलं त्याच्यानंतर ते नायबरहूडला दिला आहे 1 kg 750 ग्रॅम. ठीक आहे. आता आपल्याला बघा त्याच्यापाशी लेफ्ट किती राहील त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ह्या दोन्हीची करायला लागेल रे बानो सबट्रॅक्शन. ठीक आहे. बघा आता ॲन्सर किती निघतं रे 4.25 मायनस 1.750. बघा एक्स्ट्रा अंक आले म्हणून पुढे झिरो लिहायचं कारण की पॉईंट नंतरच्या झिरोला काही व्हॅल्यू नसते. बघा 0 मधून 0 गेले 5 5 मधून 5 गेले 0. बघा एकूण 1 कॅरी इकडे केला बघा म्हणजे ती झाली 12. बघा 7 मधून 12 मधून 7 गेले खाली राहिले 5. बघा रिटर्न केला त्यानंतर 4 मधून 2 गेले तरी किती राहिलेले 2. म्हणजे शी लेफ्ट बघा त्याच्यापाशी किती वॉटरमेलन राहिले 2.500 kg वॉटरमेलन. ठीक आहे. सॉरी kg नाही ग्रॅम वॉटरमेलन. किती शेल आहे त्याच्यापाशी बघा 2.500 ग्रॅम त्याच्यापाशी काय झालं वॉटरमेलन या ठिकाणी लेफ्ट राहिले. ओके. हे बघा अशा प्रकारे आन्सर होतं. Anita was driving at a speed of 85.6 km per hour. The road had speed limit 55 km per hour. By how much speed she reduced speed to be within the speed limit? म्हणजे काय रे बघा अनिताची स्पीड किती रे बाईकची बघा 85.6 किलोमीटर पर होवर. म्हणजे एका तासाला किती रे 85.6 किलोमीटर ती रोड पार करते. परंतु रोडची जे एक फिक्स लिमिट किती आहे रे 55 किलोमीटर किती रे एक तासाला. म्हणजे
तिची बॅगची लिमिट किती असायला पाहिजे, फक्त 1 हवरमध्ये म्हणजे एका तासामध्ये फक्त 55 किलोमीटर गेली पाहिजे. पण हिची स्पीड कशी जास्त आहे, एका हवरमध्ये ती किती 85.6 किलोमीटर जाते. म्हणजे तिला स्पीड किती कमी करायला लागेल, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्हींची काय करावं लागेल रे, सबट्रॅक्शन. म्हणजे तिला किती स्पीड कमी करावं लागेल, म्हणजे स्पीड टू विदिन द स्पीड लिमिट, म्हणजे किती रोडूस करू शकते बघा रे. म्हणजे 85.6 मायनस 55 इथे 0 गेला आहे, पॉईंटच्या नंतर जेव्हा व्हॅल्यू नसते बघा. 6 5मधून 5 गेले 0, 8मधून 5 गेले 3. ठीक आहे बघा, पॉईंट 1च्या नंतर म्हणून 1च्या नंतर आपण पॉईंट देऊन टाकला. आता बघा, म्हणजे शी रेड्यूस हर स्पीड टू बी 30.6 किलोमीटर within the speed limit. म्हणजे काय रे, लिमिटपेक्षा तिने किती जास्त स्पीड वाढली होती त्याची, 30.6 किलोमीटर. हे झालं लास्ट क्वेश्चन. बघा अशा पद्धतीने सगळे क्वेश्चन आन्सर्स होते आणि आपण डायरेक्ट एक्झरसाइजचे पुढच्या वेळेमध्ये टाकणारच आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.